तिवार। क्या हुआ था बच्चे को बाबा है क्या 9 तारीख को एडमिट हुई थी मैं। फिर वो लोग बोले यूरिन इन्फेक्शन है करके मुझे एडमिट कर दिया। मुझे दुख रहा था बहुत, तो भी उन लोग ने मेरे ऊपर ध्यान नहीं दिया बिल्कुल भी। क्या हुआ क्या उस वक्त हुआ कैसे? उन लोग ना 9 बजे चेक करने आए, तभी अच्छा था बच्चे का हार्ट। उसके बाद से उन लोग ने चेक करने आए नहीं, खाना खाने ही चले गया। कोई बाहर घूम रहा है, कोई इधर घूम रहा है। डायरेक्ट 1 बजे आए। 1:30 बजे उन लोगों ने धड़कन चेक किया। बच्चे की धड़कन बंद है कब बताया? उन लोग ने 1 बजे बताया क्या हुआ? धड़कन बंद हो गया करके, और बोल रहे साइन में लेके जाओ मेरी मम्मी को। क्या क्या कहना चाहते? मेरे बच्चे का इंसाफ मुझे मिलना चाहिए। पण असंच या हॉस्पिटलमध्ये एका महिलेचं बाळ असंच पद्धतीचं दगावलं। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या हॉस्पिटल चालू आहे, पण आता हॉस्पिटलमध्ये आम्ही येऊन विचारणा केली डॉक्टर लोकांसोबत। त्यांनी सांगितलं आम्हाला मुबलक औषधं मिळत नाही, मुबलक आम्हाला ज्या चाचण्यांसाठी सामग्री मिळत नाही, आणि महिलांसाठी ज्या आम्हाला औषध उपचार हवे आहेत त्या आम्हाला या ठिकाणी मुबलक मिळत नाही, अशा पद्धतीचं त्यांनी थातूरमातूर उत्तर दिलेलं आहे। माझा थेट आरोप आहे की वैद्यकीय त्यांना सेवा देण्यासाठी कुठेतरी हरगळजीपणा झालेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कोणी रुग्ण येतात ते गरीब घराण्यातले येतात, ज्यांची ऐपत नाही मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायची, ते या हॉस्पिटलमध्ये येतात। पण आपलं दुर्दैव असे की आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या प्रकारचं या ठिकाणी इलाज व्यवस्थित होत नाहीये। या हॉस्पिटलमध्ये कोणत्या प्रकारचं इलाज करण्यासाठी महिला जेव्हा येतात त्या ठिकाणी सामान्य लोकांसोबत व्यवस्थित वागणूक सुद्धा मिळत नाही, असा आरोप माझा या ठिकाणी आहे। तुम्हाला सांगतो की हा जो बाळ आहे गेल्या 8-9 महिन्यापासून दररोज त्या महिलेचा ट्रीटमेंट चालू होती। शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती, ज्या पद्धतीने वैद्यकीय सेवा पुरवली पाहिजे ती पुरवली नाही, त्यामुळे हे बाळ या ठिकाणी दगावलं। एका आईची ही जी वेदना आहे ही सर्वसामान्यांना कळावी यासाठी या हॉस्पिटलला त्या आईने सांगितलं, त्या माऊलीने आम्हाला सांगितलं की माझ्यासोबत जे झालं ते इतर महिलांसोबत होऊ नये, यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये आमच्यासोबत चला। आम्ही या ठिकाणी आलो, त्या ठिकाणी विचारणा केल्यानंतर ही परिस्थिती अतिशय बिकट आहे। मला महापालिकेवरती माझा आरोप आहे की आपल्यामुळेच, आपल्या हलगर्जीमुळे हा बाळ दगावलेला आहे, त्यामुळे ह्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे महापालिकेवरती, आणि या महिलेला भरपाई मिळाली पाहिजे, जेणेकरून आपल्या या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीची सुविधा मिळाली पाहिजे। नाहीतर असंच हे घडत राहील या हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि निष्पाप बाळाचा जो जीव गेलेला आहे त्याला जर न्याय द्यायचा असेल तर या ठिकाणी निष्पाप चौकशी झाली पाहिजे, आणि जे दोषी असतील त्यांना या ठिकाणी कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अशी माझी